नमस्कार शेतकरी बंधू, मी आज तुम्हाला वॉटर ॲपल या जातीबद्दल सांगणार आहे. तर मी आज जे इथे बसलेलो आहे ते आपल्या नर्सरीमध्ये असणारी वॉटर ॲपलची रोपे आहेत. तर या रोपांना काही फळे लागलेली आहेत. तर मला एवढंच या व्हिडिओद्वारे दाखवायचं आहे की आपल्या उष्णकटिबंध भागामध्ये सुद्धा वॉटर ॲपल येऊ शकते. वॉटर ॲपलमध्ये एक पांढरा वॉटर ॲपल आणि एक लाल कलरचं वॉटर ॲपल राहते. तर आपल्या नर्सरीमध्ये हे लागलेले हे वॉटर ॲपल आहे. तर मी हे तोडलेले आहे. तर अशा आपल्या इथे असे एक 5-6 4-5 फळं लागलेली होते. त्यातले एक 2-3 फळं आहेत. हे फळे हे पांढऱ्या कलरचे आहेत. तर मला ह्याच्याद्वारे दाखवायचे की उष्णकटिबंध भागातसुद्धा हे वॉटर ॲपल येऊ शकते. तर आपली नर्सरी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात आहे. सांगोला तालुक्यात उष्ण भागामध्ये हे फळ येऊ शकते. तर ह्याची टेस्ट जर बघायची झाली तर तुम्हाला ह्याची टेस्ट दाखवतो मी. एक नंबर अशी टेस्ट आहे ह्याची. तर ह्याची टेस्ट जर बघितली तर एकदम एक नंबर टेस्ट आहे आणि स्मूथ आहे. ज्यांना दात एकही नाही व ते हिरड्याने खाऊ शकतात असे वयस्कर माणसांसुद्धा हे खाण्यासाठी अत्यंत उपयोगी असे फळ आहे. एक नंबर गोडीला आहे. ज्यांना शुगर आहे तर शुगर व्यक्तींसाठी सुद्धा हे फळ खाण्यासाठी चांगलं आहे. कारण की अति गोड असणारं फळ असं म्हटलं जात नाही याला, मिडियम गोड राहतं. तर आपण एक जे सफरचंद खातो तसं त्या पद्धतीने आपण हे फळ सफरचंदसारखं खाऊ शकता. एकदम स्मूथ असल्यामुळे आणि रस पण भरपूर असल्यामुळे खाताना ह्याची चव एकदम योग्य अशी लागते. तर तुम्ही हे फळ आवडीने खाऊ शकता. तसेच तुम्ही ह्याची लागवडही करू शकता. शेतीसाठी सुद्धा लागवडीला ह्याचा उपयोग चांगला होऊ शकतो व त्याच पद्धतीने तुम्ही घरगुती शोसाठी वापरू शकता. व ज्यांना सावलीसाठी फळ पाहिजे तर सावलीसाठी सुद्धा तुम्ही ही रोपं लावू शकता व प्लस झाडाला लागणारी फळंही खाऊ शकता. तर मला ह्याच व्हिडिओद्वारे एवढंच दाखवून द्यायचं आहे की आपल्या उष्ण भागातसुद्धा तुम्ही ह्या फळांची लागवड करून शेती करू शकता व सावलीसाठी सुद्धा झाडाचा वापर करू शकता. बिनधास्त रोपं लावू शकता. तर तुम्ही माझे संपर्क करू शकता. श्री तुळजा हायटेक नर्सरी, बार्शीगर, सांगोला. प्रोप्रायटर समदार मुंडे, BSc ॲग्री, MBA. नंबर 820 822 1007 या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता. धन्यवाद.